प्रत्येकाच्या बँक खात्यात 10,000 रुपये जमा. तर तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर नवीन जी आर आलेला आहे, तर आता तुमच्या देखील खात्यामध्ये 10,000 रुपये जमा. तर राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इत्यादी राबविण्याकरिता विशेष मदत देण्याबाबत तर आता सर्वांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जे की या जिल्ह्यांमध्ये वाटप आता होणार आहे. तर आता वाटप देखील काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे. तर यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा व कोणाला 10,000 रुपये मिळणार आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम आता राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे आपत्तीमुळे जे की आता शेतकऱ्यांचे शेती पीक तर त्यामधील सोयाबीन असेल, कापूस असेल, त्यामधील खरीप पिकांचा यामध्ये समावेश आहे जे काही नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे कोण्या शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेलेली आहे, म्हणजे शेतामध्ये माती वगैरे काहीच राहिलेली नाही. तर असे शेतकरी विहिरीचे ज्यांचे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये त्यांची विहीर कोसळलेली असेल, भिंत वगैरे, त्याचप्रमाणे मनुष्य असेल किंवा पशुहानी असेल, घर पडझड असेल, म्हणजे घराची वगैरे कच्चं बांधकाम असेल किंवा भिंत वगैरे जर पडलेली असेल, घरातील वस्तूचं काही नुकसान झालेलं असेल किंवा साहित्य, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान इथं झालेलं आहे जे की जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये. तर आता प्रत्येकी जे की 10,000 रुपये जे की त्यांच्या आधार बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर येथे आपण आता पाहणार आहे जे की 10,000चा पॅकेज आहे प्रति हेक्टरी शेतकऱ्यांसाठी. प्रति हेक्टरी इथं 10,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. त्यानंतर आता जुलै ते सप्टेंबर 2025साठी यासाठी जो काही निधी इथं आलेला आहे तो निधीसुद्धा तुम्हाला इथं दाखवत आहे. तर जुलै 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये तर आता जे काही आपण इथं विभाग बघणार आहोत तर त्यामध्ये अमरावती विभाग, नाशिक आणि पुणे. तर आता तुम्ही कोणत्या विभागामधून बिलॉंग करता हे महत्त्वाचं आहे. तर आता या जिल्ह्यात पैसे वाटपास सुरुवात. तर आता यासाठी प्रत्येक 10,000 रुपये इथं मिळणार आहे. तर त्यामध्ये 1,765 कोटी 22,92,000 एवढा निधी आलेला आहे. किती निधी आलेला आहे? 1,765 कोटी 22,92,000 एवढा निधी जो काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या खात्यामध्ये जमा होईल? ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते 1,765 कोटी 22,92,000 एवढा निधी. तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. तर आता DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये याची जी काही निधीची रक्कम आहे ती वितरित करण्यात येणार आहे. तर त्यास मंजुरी देखील इथे मिळालेली आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. त्याचप्रमाणे जे काही या जिल्ह्यातून तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये 10,000 रुपये इथं जमा होणार आहेत. तर ते जिल्हे पाहिजे असेल तर तुम्ही याची जी लिंक आहे त्यानंतर तुम्ही याचं जे काही ऑफिशियल पेज आहे GRचं तिथून डाउनलोड करू शकता GR. तर थोडं खाली यायचं तुम्हाला. तर इथं जे काही वेगवेगळे जिल्हे यामध्ये समाविष्ट झालेले आहे. त्यानंतर आता यामध्ये पहिला जो येते यामध्ये पुणे विभागामधील येते सातारा. तर आता याची जी आहे कालावधी ऑगस्ट 2025 ते सप्टेंबर. तर या कालावधीमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या 14,643 आहे. त्यानंतर आता या शेतकऱ्यांना मिळणार 10,000 रुपये जे की साताऱ्यामध्ये किती शेतकऱ्यांना मिळणार आहे? 14,643 शेतकऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये. त्यानंतर इथे नाशिकमध्ये मिळणार आहे 4,32,695 शेतकऱ्यांना. त्यानंतर धुळेमध्ये मिळणार आहे 16,429. नंदुरबारमध्ये मिळणार आहे 956. जळगावमध्ये मिळणार आहे 3,55,978. अहिल्यानगरमध्ये मिळणार आहे 8,53,235. तर अशी जी काही भरपाईची रक्कम आहे या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर त्यामध्ये आता तुमच्या नावानुसार यादी कशा पद्धतीने चेक करायची आहे त्यावरती लवकरच आपण आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर लगेच बघा. त्यानंतर सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर. त्यानंतर येथे अमरावतीमध्ये जे आहे 49,911 शेतकरी आहे यामध्ये. तर यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे जो काही 1,765 कोटी 22,92,000 एवढा निधी आहे. तर आता यामध्ये अमरावती असेल, अहिल्यानगर असेल, जळगाव असेल, नंदुरबार, धुळे, नाशिक,
सातारा, तर या जिल्ह्यांमध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये प्रत्येकी खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी त्याचप्रमाणे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.